नमस्कार. मी डॉक्टर संगीता जाधव. जरा विचार करा. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्ही गाढ झोपेत आहात, एक छान स्वप्न पाहत आहात आणि अचानक लघवीला लागल्यामुळे तुमची झोप मोडते. तुम्ही बाथरूमला जाऊन येता, पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करता आणि 2 तासांनी पुन्हा तोच त्रास. रात्रभर असाच खेळ चालतो आणि सकाळी उठल्यावर शरीर थकलेलं आणि डोकं जड वाटतं. बरोबर ना? माझ्या क्लिनिकमध्ये येणारे अनेक पेशंट्स, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, हीच तक्रार घेऊन येतात. जर तुमची किंवा तुमच्या घरातील मोठ्यांची हीच अवस्था असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मेडिकल भाषेत या समस्येला आपण नॅक्टुरिया म्हणतो. रिसर्च सांगतो की 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या 50% लोकांना हा त्रास होतो. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला अशा 5 चमत्कारी सुकामेव्यांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत आणि ते तुमची रात्रीची शांत झोप परत मिळवून देण्यास मदत करतील. चला तर मग यामागचं विज्ञान आणि काही साध्या सवयी समजून घेऊया. वय वाढण्यासोबत असं का होतं हे आधी समजून घेऊया. 1. मूत्राशयाची क्षमता कमी होणे. वयानुसार ब्लॅडरच्या भिंती कडक होतात, त्यामुळे कमी लघवी साचली तरी वारंवार जावंसं वाटतं. संप्रेरकांची कमतरता. शरीरातील एडीएच हार्मोन रात्री लघवी कमी बनवण्याचं काम करतं, ज्याची वृद्धापकाळात कमतरता भासते. इतर आजार. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, महिलांमध्ये मेनोपॉज नंतरचे बदल, मधुमेह किंवा हृदयाचे आजार ही देखील मुख्य कारणं असू शकतात. सवयी आणि गैरसमज. डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की आपल्या काही सवयी या समस्येला अधिक गंभीर बनवतात. जसे की आपल्या महाराष्ट्रातला लाडका कटिंग चहा. संध्याकाळच्या चहामधील कॅफेन किडनीला उत्तेजित करतं. तसंच जेवणातलं अतिमीठ किंवा पाचक चूर्णांमधील सोडियम रात्री लघवीचं प्रमाण वाढवतं. 5 चमत्कारी सुकामेवे. आता पाहूया ते 5 पदार्थ जे तुम्ही आहारात समाविष्ट करायला हवेत. 1. भोपळ्याच्या बिया. या बिया म्हणजे नैसर्गिक औषधच आहेत. यातील मॅग्नेशियम आणि झिंक मूत्राशयाच्या स्नायूंना शांत करतात. पुरुषांच्या प्रोस्टेट आरोग्यासाठी हे वरदान आहे. 2. अक्रोड. आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्ही मानतात की अक्रोड किडनीची ताकद वाढवतं आणि मूत्राशयाची सूज कमी करतं. 3. पिस्ता. पिस्त्यामध्ये नैसर्गिकरित्या मेलटोनिन असतं, जे आपल्याला गाढ झोप देतं. गाढ झोपेत शरीर आपोआप लघवीचं उत्पादन कमी करतं. 4. मखाणा. ज्यांना लघवी रोखण्यात अडचणी येते त्यांच्यासाठी मखाणा खूप फायदेशीर आहे. हे शुगर लेवल देखील नियंत्रणात ठेवतं. 5. बदाम. बद्धकोष्ठतेमुळे मूत्राशयावर येणारा दबाव बदाम कमी करतात. यातील फायबर पोट साफ ठेवायला मदत करतं. 3 महत्त्वाच्या सवयी. डॉक्टरांचा सल्ला. सुकामेव्यासोबत या 3 गोष्टी आजपासूनच सुरू करा. 1. पाण्याची वेळ बदला. दिवसभर भरपूर पाणी प्या, पण संध्याकाळी 7 नंतर प्रमाण कमी करा. 2. पायांची सूज. जर पायांना सूज येत असेल तर दुपारी थोडा वेळ पाय उशीवर ठेवून झोपा. 3. व्यायाम. किगल एक्सरसाइज करा. लघवी रोखणाऱ्या स्नायूंचा सराव केल्याने खूप चांगला फरक पडतो. 5 गोष्टी ज्या टाळल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, काय खावं यापेक्षा काय टाळावर हे जास्त महत्त्वाचं आहे. दुपारी 3 नंतर चहा कॉफी टाळा. रात्रीचं जेवण साधे ठेवा. जास्त तिखट मसालेदार किंवा आंबट पदार्थ जसे लिंबू टोमॅटो ब्लॅडरला त्रास देतात. रात्री गोड खाणं टाळा. शक्करेमुळे किडनी जास्त पाणी खेचते. मद्यपान आणि कोल्ड्रिंक्सपासून दूर राहा. पाणीदार फळे जसं कलिंगड काकडी सूर्यास्तानंतर खाऊ नका. महत्त्वाची सूचना. डॉक्टरांना कधी भेटावं. डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन की जर तुम्हाला रात्री 3-4 वेळापेक्षा जास्त उठावं लागत असेल, लघवी करताना जळजळ होत असेल किंवा रक्त येत असेल तर घरगुती उपायांची वाट न पाहता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा. ही इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. तर मंडळी, वय वाढता याचा अर्थ असा नाही की तुम्ही झोपेशी तडजोड करावी. आज सांगितलेले बदल करून पहा आणि तुमचं आरोग्य जपा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत शेअर करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. नमस्कार. मी तुमची डॉक्टर संगीता जाधव.